जबरदस्त मॅच आपण पाहतोय. अमृतवाडी प्रीमियर लीग अर्थात आई पद्मावती देवी यात्रेनिमित्त श्री पद्मावती देवीच्या यात्रोत्सवानिमित्त हा क्रिकेटचा एक चांगला सोहळा मैदानामध्ये रंगलेला आहे आणि संपूर्ण गाव अक्षरशः एकत्र आले आणि या संपूर्ण गावाला आपण एकत्र येत असताना पाहिलेलं आहे. टोटल 10 टीम्स आहेत आणि 10 टीम्सचे टीम ओनर देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. APLचा महाप्रचंड सोहळा आहे. तर मैदानाच्या आतमध्ये सलामीचे बॅटर रेडी होत आहेत. अर्थात आयकॉन प्लेयर आहेत रितेश बांदल आणि त्यांच्या सोबतीला आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सूरज, बॉलिंग ट्रॅकवरती आहेत राम अर्थात अजित आणि कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत एका बाजूला आयकॉनच्या भूमिकेमध्ये रितेश बांदल आणि टीम ओनर आहेत सन्मान्य अभिजित उत्तम बांदल, ॲडव्होकेट अभिजित उत्तम बांदल. तर दुसऱ्या बाजूला श्रवण निलेश बांदल. या दोन संघांमधली एक महत्त्वाची मॅच. पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, नो बॉल. बिग बॉल त्यानंतर टॅप स्ट्रोक खेळाय, क्षेत्ररक्षण चांगलं परंतु थ्रो थोडासा लेट आला आणि एका सिंगल वरती थांबवलं. 1 के 7 कहाणी आगे. 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 रन्स आर ऑन द बोट. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत. अकेले हम कुछ नहीं मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर हा देखना सोहळा रंगत असतो. अकेले हम बूंद है मिल जाए तो सागर है, अकेले हम कागज है मिल जाए तो किताब है. बॅकफुट वरती आलेत, गॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय क्लासिक हिट चौकार. हा स्टोकडव्या बॅटने केला. 1 बाउन्स बॉलला फील्ड केले गेले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न केला जरूर, पंचांनी मात्र स्पष्ट नकार दिला. इट्स अ नॉट आउट. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल राम अर्थात अजित मैदानामध्ये. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळा, गॅप मधून बॉल फरार होईल. हे रास्ते हे 4 के मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार चौकार. रितेश बांदल या खेळाडूकडे ताकद आहे. आयकॉन प्लेयर आहेत किंवा कॅप्टन प्लेयर आहेत. हॅलो हॅलो वेगवान बॉल आहे परंतु यष्टीरक्षक बीट होत आहेत. पहिलं षटक संपले. युट्यूब टीम स्कोर 12 धावा धावफलकावरती लागतात. 12 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर 12 रन्स धावफलकावरती आहेत आणि स्ट्राईक वरती आता रितेश बांदल. तर षटक क्रमांक दुसरं अजीम पटवेकर हे खेळाडू बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये डिलिव्हर करण्यासाठी अजीम आलेत आणि स्ट्राईक वरती रितेश आहेत. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेसचा बॉल बॅटची एज, त्यानंतर टप्पा पडलाय का हे पाहावं लागेल. बॅटची एज जरूर आली परंतु त्यानंतर बॉल टप्पा पडलाय का हे देखील पाहायचंय. इट्स अ नॉट आउट. बॅटची एज घेतली परंतु टप्पा बॅकवर्ड रिजन मध्ये पडला आणि त्यानंतर मात्र कॅच कॅरी केलेला आहे आणि इथं डॉट बॉल येतोय. यावेळेस मात्र शंतनू बीट झालेत आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि उद्योजक प्रथमेश फडतरे यांचं शुभागमन आणि त्यांना सलामी देणारा मानवंदना देणारा आलाय चौकार. धावफलकावरती 12 धावा लागतायत. बॅकफुट वरती येऊन गॅप मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला सरळ पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे आणि क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतो डगआउट मधून किंवा प्रेक्षकांमधून झालेला आहे. 4 धावा. फुलटॉस बॉल आणि हाही बॉल. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येणं बाकी. डिस्कशन केलं जाईल.
यस, इट्स अ विकेट. OUT आउट. कारण ज्यावेळेस बॅटला लागतो बॉल आणि त्यानंतर ग्राउंडला टच होऊन बॉल जातो त्यावेळेस बाउंड्री दिली जाते, परंतु इथं डायरेक्ट बॉल लागला आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि हा चौकार विकेट येईल. खालून जर बॉल मैदानाला स्पर्श करून गेला असता तर चौकार दिला असता पंचांनी. हे क्रिकेटचे नियम आहेत. चला, लहान खेळाडू यावेळेस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1-7 कहाणी आगे. हा स्ट्रोक चांगला आहे. टॅप स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षण मात्र खराब आणि बॉल चाललाय सीमा पार. येतोय चौकार. महत्वाच्या क्षणी आलेला महत्वाचा चौकार आणि चौकाराच्या मदतीने स्कोर बोर्डला येईल चांगला आकार. धाव फलकावरती लागतील 20 धावा. 20 रन. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना तपना होगा. आणि मैदानामध्ये सूरज यांनी तो स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा धाव फलकावरती लागतायत. लॉस ऑफ 1 बिग विकेट. मैदानामध्ये आता हनुमंत आहेत, अर्थात बॅटिंग ट्रॅक वरती. समोरच्या दिशेनं कॉपी बुक स्ट्रोक. फुटबॉल स्टाईलनं बॉल थांबवण्याचा प्रयत्न. ट्रेडमार्क फटका. हनुमंत यांच्या बॅट मधून अगदी बुलंदी पॉवरफुल चौकार. सुपर क्लासिकल स्ट्रोक समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला गेला आणि तो चौकार वसूल केलाय आणि चौकाराच्या मदतीने स्कोर काढला आलाय आकार. 24 धावा धाव फलकावरती लागतायत. आउटसाइड दी लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल. पुन्हा हाताळावा लागेल हा बॉल. हा देखील बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून. एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्रा पॉवर. तब्बल 29 रन स्कोर बोर्ड वरती लागतायत. 29 रन्स. हा देखील बॉल गॅप मध्ये आणि संदीप यांच्यावरती चढवला हल्ला. क्लासिकल बॅटिंग मैदानामध्ये हनुमंत यांच्या बॅटमधून 3 चौकार आलेले आहेत लगातार. अकूट टप्प्याचे बॉल आहेत आणि अकूट टप्प्याच्या बॉलवरती मात्र चौकार वसूल केले जात आहेत. हनुमंत यांच्याकडून चांगली बॅटिंग केली आहे. टोटल धाव फलक 33 या धावसंख्येवरती. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. नॉन स्ट्रायकिंग हेड वरती या विकेटचं होईल पतन. OUT आउट. फलंदाज हनुमंत बॅक टू पवेलियन. स्कोर कार्ड वरती करेक्शन केलं जात आहे. या ओव्हर मध्ये तब्बल 3 चौकार आलेत आणि धाव फलकावरती लागतायत 38 धावा. रनर इंजर्ड प्लेयर असेल तरच मिळेल. ओके, रनर इंजर्ड प्लेयर आहे आणि म्हणूनच या ठिकाणी रनर अलाउड केलेला आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळा. क्षेत्ररक्षक आहेत. एका सिंगलचा प्रयत्न आणि सिंगल आल्यानंतर स्ट्राईक वरती आपण अशू अर्थात आशुतोष यांना पाहणार आहोत. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळाय. पहिलाच बॉल मात्र चाललाय सीमारेषा ओलांडून आणि येते विकेट. विकेटचं होतंय पतन. 3 षटकांचा 39 धावा धाव फलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील. यावेळेस ऑन साइडला खेळलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इट्स नो बॉल +1 अशा टोटल 2.
थर्ड अंपायर रिव्ह्यू नो बॉल साठी आलाय का? पंच स्टंप ओके. रनआउट साठी रिव्ह्यू आलाय. मेन स्क्रीन वरती चेक केलं जात आहे. नो बॉल आहे परंतु रनआउट साठी रिव्ह्यू आलेला आहे. आकाश पाटील आपल्याला विनंती, आपण लगेच स्कोर बोर्ड जवळ या. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय, टॅप केलाय, बॉलला मिड विकेटच्या पलीकडे पाठवलंय, फुल टॉस बॉल वरती केलाय प्रहार. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना सौरव. वेगवान बॉल, डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी केली जाते. चौकार आल्यानंतर स्पीड की रफ्तार के साथ गिरफ्तार करना चाहते हैं. हा देखील बॉल फुल टॉस केलाय परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण यार. क्षेत्ररक्षणाची बाजू दर्जेदार ठेवली आहे. सोहम अप्रतिम बॉल थांबवलाय. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण स्वप्नील यांच्याकडून केलंय आणि धावफलक 46 या धावसंख्येवरती 46. हो गोलवर डब्याचा बॉल आहे. त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये येईल विकेट. स्कोर कार्ड जैसे ते 46 या धावसंख्येवरती. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल, इम्पॉर्टंट बॉल. आणि आता मैदानामध्ये करण बॅटिंग ट्रॅक वरती रेडी होईल. स्लोवर वन बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल तर घेतली. यस नो वेट. आणि त्यानंतर दोन धावांच्या मदतीने धावफलक 48 या धावसंख्येवरती. मॅच जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष्य आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. मराठा योद्धा वर्सेस SN11 या दोन संघांमधली महत्वाची मॅच असेल. टीम मराठा योद्धा आणि SN11. स्कोर कार्ड वरती करेक्शन करूया आपण. 49 धावा धावफलकावरती आहेत. 50 धावांचं लक्ष आहे. नोंद घ्या, टीम कैलास किंग्ज 11 50 धावांचं लक्ष आहे. युट्यूबच्या माध्यमातून व्हेरीफाय केलेलं आहे आपण. 50 धावांचं या ठिकाणी लक्ष.
पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन धावफलकावरती. एका धावेच्या मदतीने धावफलकाचा शुभारंभ झालेला आहे. यावेळेचा स्ट्रोक दमदार आहे, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. यस नो वेट. सोहम बॅक टू पवेलियन. झटका क्रमांक पहिला खेळाडू बॅक इन पवेलियन. बडी मछली जाल में. फुल टॉस बॉल खेळलाय, त्यानंतर तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 50 धावांचं लक्ष, 2 धावा धावफलकावरती. यावेळेस स्ट्रोक फसलाय आणि विकेट येते. विकेटचं होईल पतन. राम बॅक इन पवेलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये अझीम. हो इथं देखील आपण पाहतोय सिंगलचा प्रयत्न केला आणि सिंगल कंप्लीट केली जाईल. तीन धावा धावफलकावरती आहेत. महत्वाची मॅच आहे, अजूनही मॅच कुठेही जाऊ शकते. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. 1 बाउन्स बॉल चाललाय, सीमारेषा ओलांडून आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये. चौकार. अशाच पद्धतीचे स्ट्रोक खेळावे लागतील. धावफलकावरती 7 धावा. वेडात मराठी वीर दौडले 7 9 1 7. 7 रन्स ऑन द बोट. समोर स्टेप आउट झाले, त्यानंतर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र पुन्हा एकदा बाउंड्री लाईन ओलांडतोय. लगातारचा दुसरा बॉल. 4 धावांसाठी चौकार. 11 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 आशू. हो इथं अगदी समोरच्या दिशेनं फक्त दिशा दाखवली. एक सिंगल कंप्लीट केली जाते. यावेळेस बॅकफुट वरती आले, त्यानंतर चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार. लगातारचे 2 बॉल 2 सिंगल. हा देखील बॉल. इथं मात्र बॉल थांबवण्यामध्ये असमर्थ राहिलेत आणि यावेळेस कव्हर्सला खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अझीम यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय. आउटसाइड दिले स्टंप, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड केली जाईल. विक्रम यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. याही वेळेसचा चांगला स्ट्रोक आहे. लगातारचा दुसरा बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून आणि स्कोरबोर्डला आता आलाय चांगला आकार. मॅच झाली ऑन. 22 रन स्कोरबोर्ड वरती. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. पन्नास धावांचं लक्ष आहे मॅच जिंकण्यासाठी. उलटास बॉल आडव्या बॅटनं गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील केलाय ट्राय आणि त्यानंतर दुसरी धाव कंप्लीट. बरीचशी पळापळ, बरीचशी धाव मैदानामध्ये. अक्षरशः भरपूर पळापळ झाली, भरपूर धाव झाली आणि त्यानंतर अखेरकार बॉल थांबवला. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्ड 25 या धावसंख्येवरती. 12 बॉल 25 झालेले आहेत. 12 बॉल 25 ची गरज आहे इथून पुढे. एका बाजूला कैलास किंग्स 11 हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो बाजी वॉरियर्स. वॉरियर्स म्हणजेच योद्धे.
एका बाजूला योद्धे आहेत तर दुसऱ्या बाजूला किंग्स आहेत. टॉस बॉल आहे ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षण यश यांचं दर्जेदार. यश यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि एका सिंगल वरती थांबवलंय. आता स्वप्नील स्ट्राईक वरती असेल. 11 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती हनुमंत ज्यांनी मात्र धावफलकाला खूप चांगला आकार आणलाय. मॅच ऑन मॅच जिवंत. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. फुलटॉस बॉल टॅप स्ट्रोक खेळलाय आणि तो बॉल पाठवलाय मिड विकेट पार. याही वेळेसचा स्ट्रोक आपण पाहतो बॅकफुट वरती आले कट केलाय. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धाव फलक 31 धावसंख्येवरती आहे. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे. तितकंच दर्जेदार आणि लाजवाब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाची जर बाजू तुमची मजबूत असेल ना तर मॅचेस कुठूनही कुठं फिरू शकतात आणि ती क्षेत्ररक्षणाची बाजू मजबूत ठेवली. आधी यश यांनी चांगला बॉल थांबवला. त्याआधी युवा खेळाडूंनी थांबवला आणि यावेळेस डीप लॉंग ऑन करण यांनी टॅप स्ट्रोक खेळलाय. आधी मस्तक पे दिया आहे दस्तक. स्वप्नीलचा अप्रतिम चौकार. ज्यावेळेस पाहिलं की क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि त्यानंतर टॅप स्ट्रोक खेळला. टप्पा पडला आणि कुठली संधी नव्हती. हाईटच्या वरून बॉल गेलाय कव्हर्सच्या बाहेर. टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल देखील चाललाय. 4 धावांसाठी मिड विकेट पार. क्लासिकल चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती लागतायत टोटल 40 धावा आणि 6 बॉल आणि 10 धावांची गरज आहे इथून पुढे. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. मराठा योद्धा वर्सेस SN11. निलेश साळुंखे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. हा स्ट्रोक टॅप स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा लगातारचा चांगला स्ट्रोक अझीम यांच्या बॅटमधून आलाय आणि पहिल्या बॉलवरती चौकार खेळल्यानंतर स्कोर कार्डला आलाय आकार. धावफलकावरती 44 धावा आणि आता 5 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी टीम कैलास किंग्स 11 या संघाला. आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईड बॉल. 5 बॉल आणि 5 धावांची गरज. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये. डिक्लेरेशन झोन मध्ये टॉस केला जातोय. SN11 या संघानं टॉस जिंकलेला आहे. आपला डिसिजन कळवायचा आहे. यावेळेस गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. 1 के 7 कहाणी आगे. 47 रन स्कोर बोर्ड वरती आणि आता इथून पुढे 3 बॉल इम्पॉर्टंट आहेत. 3 धावांची गरज. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ रिजनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल कंप्लीट आणि आता 2 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. इम्पॉर्टंट बॉल. या बॉल वरती जर डॉट बॉल आला तर मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो. 2 बॉल आणि 2 ची गरज. स्ट्रोक खेळलाय आणि इट्स अ नॉट आउट. एक सिंगल कंप्लीट. थ्रो थोडासा उशीर आला नाही. आता स्कोर लेवल टाय झालेले आहे आणि आता 1 बॉल आणि 1ची गरज. एका धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. जी टीम बॅटिंग करते तीच टीम बॅटिंग करेल आणि जी टीम बॉलिंग करते ती बॉलिंग करेल. शेवटचा बॉल आणि 1 धावेची गरज. कैलास किंग्स 11 वर्सेस समोर जर आपण पाहिलं तर संघ देखील बाजू वॉरियर्स. शेवटचा बॉल 1 धावेची गरज आहे. 1 धाव इम्पॉर्टंट. महत्वाची धाव. हनुमंत आले आता यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये. शेवटचा बॉल. सूरज आहेत एका बाजूला. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना तपना होगा. नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ के निकलना होगा. स्वप्नील आणि इथं 1 धावेची गरज असताना मॅच टाय. सुपर ओव्हरचा थरार. स्टेप आउट झाले आणि स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता
एका धावेची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये मॅच झाली आहे टाय. चला बॅटिंग करणारी टीम बॅटिंग करेल, क्षेत्ररक्षण करणारी टीम क्षेत्ररक्षणच करेल. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटिंग करणारी टीम कैलास